धनंजय मुंडे दाखल झालेत आज. नाही, त्यांना दाखल होऊ नका असं थोडेच कोणी म्हणणार आहे. दाखल झाले पाहिजे. म्हणजे काय, ते आरोप झालेला आहे. त्यांचे जे अत्यंत निकटवर्ती सहकारी आहेत त्यांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे अशा प्रकारचा आरोप आहे. आणि त्यांना आदेशित करीत असताना यांचा कुठे फोन झालाय का, काय झाला का, याची चौकशी होईल. म्हणजे आता लगेच धनंजय मुंडे हे लगेच आरोपी आहेत असं कोणीच म्हणणार नाही ना. परंतु ते 2-3 दिवस का आले नाही, त्यांना फार वाईट वाटलं का, किंवा सभागृहात येऊ वाटलं नव्हतं का, ते आजारी होते, याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा ना. नक्कीच. पण आता सध्याची परिस्थिती कशी आहे? कारण काल देवेंद्र फडणवीस यांनी जे काही विधान केलं, फडणवीस साहेब जे बोललेले आहेत, मला वाटतं त्याच्या पुढचं वाक्य मी वापरणे एवढा योग्यतेचा नाही. या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या सदनाचे नेते आहेत, आणि त्यांनी जे शब्द वापरलेले बरं का, ते ज्याला कळतं त्याला शब्द ते कळाले. बंजारी मराठी असा वाद पेटतोय. अहो ते कुठला आमला हो तुम्ही, हे माणूस मिळालाय त्याच्यात कुठं जातीवाद आणता, काही काढता तुम्ही. तसा रिपोर्ट पण दिलाय ना आयजींनी. काय रिपोर्ट मध्ये म्हटलंय की जातीय समीकरण बिघडण्याची जातीय समीकरण ह्याच्यात कुठं बिघडणार हो, काय काढलंय. या कालच्या निवडणुकीमध्ये कुठलं जातीय समीकरण वगैरे काय राहिलेलं नाही. नक्कीच. पण आरोपी लवकरच गजाआड होतील अशी अपेक्षा आहे. 100% आयजी लेवलचा अधिकारी जर आयोग राहणार असेल आयजींच्या अध्यक्षतेखाली आणि ज्युडिशियल इन्क्वायरी, त्याच्यामुळं 100% हे लोक आता ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, आकाने जर विष्णू चाटेला सांगितलं असेल इसका मर्डर करो तो आका अंदर जाएगा. आणि शरद पवार पण जात आहेत आज तिथे. ते आता यांना विचारा. तर आपण पाहतो आपली भूमिका मांडली आहे सुरेशदास यांनी, आणि एकंदरीतच म्हटलेलं आहे की जे गुन्हेगार आहेत ते गजाआड जातील. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.